ताज्या बातम्यांसाठी एबीपी माझाला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। आणि आता जाऊया थेट मुंबईमध्ये काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात सध्या बोलतायत पत्रकार परिषदेत। अखिल भारतीय काँग्रेस कमिटीनं निर्देशित केल्याप्रमाणे संपूर्ण देशामध्ये काँग्रेसजन हे लडाखच्या सीमेवर आपले जे जवान शहीद झाले आहेत त्यांना आदरांजली वाहण्यासाठी, त्यांना सलाम करण्यासाठी राष्ट्रपिता महात्मा गांधींच्या पुतळ्याजवळ किंवा कुठेही जिथे स्वातंत्र्य सैनिकांचं स्मारक असेल तिथे एकत्र आले आणि त्या जवानांना सलाम केला। त्यांचे जे काही त्यांनी प्राणाचा त्याग, आत्मबलिदान त्यांनी केलेलं आहे त्याकरता अभिवादन केलेलं आहे। भारतीय सीमेवर चीनचं आक्रमण, चीनने केलेली कारवाई आणि त्यामध्ये आपल्या भूभागामध्ये येऊन आपल्या सैनिकांचं झालेलं बलिदान हे आपल्या सर्वांना काळजी वाटणारं अशा प्रकारचं राहिलेलं आहे। आणि म्हणूनच काही प्रश्न माननीय अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षा सोनियाजींनी विचारले होते, माननीय राहुलजींनी विचारले होते पंतप्रधान महोदयांना, ते पुन्हा एकदा सर्वांना विचारावं वाटतात। कारण आज पुन्हा एक बातमी आलेली आहे की भारतीय भूभागामध्ये चीननं नवे टेंट टाकले, नवे तंबू टाकले। दुसऱ्या बाजूला पंतप्रधान म्हणतात की आमचा कोणताही भूभाग आम्ही चीनच्या ताब्यात जाऊ दिलेला नाही। आणि दुसरं बातमी मात्र अशी येते की सगळं काळजी वाटणार आहे आणि म्हणून शहीद जवानांना अभिवादन आम्ही केलंय, त्यांना सलाम केला, त्यांना श्रद्धांजली वाहिलेली आहे। परंतु हे जे प्रश्न आमचे आहेत हे आम्ही पुन्हा केंद्र सरकारला विचारतो आहे आणि या बाबतीत आपल्याशी सविस्तर निवेदन माननीय पृथ्वीराज चव्हाण साहेब हे करणार आहेत। आपल्याशी ते त्या विषयावर सविस्तरपणे बोलतील। आज हे आंदोलन आहे किंवा हे सलाम करण्याच्या संदर्भातला अशा प्रकारे आम्ही शहीदांना सलाम आज केलेला आहे। 29 तारखेला पेट्रोल आणि डिझेलची जी भाववाढ चाललेली आहे त्या भाववाढीच्या विरोधात सुद्धा काँग्रेसजन हे 1 तासाचं आंदोलन करतील आणि जिल्हाधिकारी कार्यालयात करतील, जिल्ह्याच्या ठिकाणी करतील आणि त्याचबरोबर एक निवेदन केंद्र सरकारला, राष्ट्रपतींना पाठवण्याकरता देतील। एकंदर आपण पाहतो की या 6 वर्षामध्ये नोटाबंदी आली, जीएसटी आली, अर्थव्यवस्था अडचणीत गेली आणि त्यामध्ये कोरोनाच्या संकटामध्ये ती आणखी अडचणीत गेली। असं असताना अर्थव्यवस्थेला बळ देण्याऐवजी केंद्र सरकार पेट्रोल आणि डिझेलचे भाव वाढतायत। प्रथमच पेट्रोल इतके भाव डिझेलचे झालेले आहेत। यामधून अर्थव्यवस्थेला आणखी धक्का हा पोहोचणार आहे, सर्वसामान्याचं जीवन हे कठीण होणार आहे आणि म्हणून ते आंदोलन सुद्धा सोमवारी 29 तारखेला काँग्रेसजन जिल्ह्याच्या ठिकाणी करणार आहेत, निवेदन देणार आहेत। या बाबतीत सुद्धा आपली भूमिका जी आहे, काँग्रेस पक्षाची भूमिका आहे जी सर्वसामान्य माणसाकरता आहे, ती सुद्धा माननीय पृथ्वीराज चव्हाण साहेब आपल्या पुढे मांडतील। मी आपल्या सर्वांचं स्वागत इथे करतो आणि माननीय पृथ्वीराज चव्हाण साहेबांना त्यांचं निवेदन करावं अशी विनंती मी इथे करतो। त्यांनी माहिती केलं। नमस्कार। आदरणीय प्रांताध्यक्ष आमदार बाळासाहेब थोरातजी, सन्माननीय प्रवक्ते सचिन सावंतजी, उपस्थित सर्व मीडियाचे कर्मी,
मित्रांनो, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या वतीनं कर्नल संतोष बाबू यांच्यासह 16 बिहार रेजिमेंटच्या 20 सैनिकांच्या शौर्याचे व बलिदानाचे आदरपूर्ण स्मरण करत कृतज्ञतेच्या भावनेनं आम्ही त्यांना श्रद्धांजली अर्पण करत आहोत. काँग्रेस पक्षाला आपल्या सशस्त्र सैन्याच्या देशसेवेच्या बांधिलकीबद्दल आणि कर्तृत्वाबद्दल अभिमान आहे. त्याचबरोबर देशाचं संरक्षण करण्याकरता केंद्र सरकारने घेतलेल्या सर्व निर्णयाबद्दल आम्ही सरकारला सहकार्य करण्याचं अभिवचनही केंद्रीय पातळीवर दिलेलं आहे. लडाखच्या गलवान नदी खोरं, पॉंगॉंग त्सो सरोवर आणि हॉट स्प्रिंग या विभागामध्ये चीनने बेदरकारपणे केलेल्या अतिक्रमणाबद्दल आम्हाला सर्वांना गंभीर चिंता आहे. तो भारताचा अविभाज्य भाग आहे आणि चीनने केलेली घुसखोरी आणि अतिक्रमण आम्हाला कदापिही मान्य नाही. काँग्रेस पक्षानं सतत मे महिन्यापासून चीनी घुसखोरीबद्दलचा मुद्दा मांडलेला आहे. पण सरकार व त्यांचे मित्र आमच्या प्रश्नांना उत्तरं देण्याऐवजी दिशाभूल करणं आणि पक्षांतर आणि विषयांतर करणं यातच ते मग्न आहेत. आपल्या देशाच्या इंच भूमीचं संरक्षण करणे आणि चीनची घुसखोरी निर्णायकपणे रोखणे हे केंद्र सरकारचं आद्य कर्तव्य आहे. ते घटनात्मक कर्तव्य आहे. सरकारमध्ये जो विरोधाभास आहे तो स्पष्ट झालेला आहे. अनेक वेळेला म्हणजे 3 जून, 17 जून, 20 जूनला संरक्षण मंत्री, परराष्ट्र मंत्री, परराष्ट्र खातं यांनी वेगवेगळ्या पद्धतीनं अधिकृत वक्तव्ये केलेली आहेत. त्यातली काही मी आपल्याला मानतो. चीनी सैनिक मोठ्या संख्येने उपस्थित आहेत. भारताच्या सामान्य गस्त पेट्रोलिंग प्रक्रियेमध्ये देखील अडथळा निर्माण केला जात आहे. हे अधिकृत वक्तव्य. 6 जून 2020 नंतर प्रत्यक्ष ताबा रेषेस आमच्या बाजूला, भारताच्या बाजूला गलवान खोऱ्यात बांधकाम केले गेले आहे. हे सगळं अधिकृत वक्तव्य असताना विरोधी पक्ष नेत्यांच्या 19 जूनच्या बैठकीमध्ये प्रधानमंत्र्यांनी जे गंभीर वक्तव्य केलं की भारतीय हद्दीत कोणीही घुसलेलं नाही, अतिक्रमण झालेलं नाही आणि आमचं एकही ठाणं, आमची एकही चौकी दुसऱ्या कुणाच्या ताब्यात नाही. या सर्व वक्तव्यामुळं पहिल्या सर्व अधिकृत वक्तव्याचं खंडन झालं आणि त्यामुळं मग पंतप्रधान कार्यालयाने परराष्ट्र मंत्रालयाला सारवासारव करावं लागेल. कारण या वक्तव्याचे अतिशय गंभीर परिणाम झाले. या वक्तव्यामुळं चीनने भारताच्या पंतप्रधानांचं कौतुक केलं आणि जगाला सांगितलं की बघा, भारताचे पंतप्रधान म्हणतात की आम्ही काहीच अतिक्रमण केलेलं नाही. म्हणजे ते आता चीनमध्ये फार लोकप्रिय झाल्याचे असेही समजतं. आणि यावर डॉक्टर मनमोहन सिंग यांनी अतिशय पूर्ण गांभीर्यानं जी प्रतिक्रिया दिलेली आहे ती मी 1-2 ओळीत वाचून दाखवतो. हिंदीमध्ये त्यांची प्रतिक्रिया आहे.
प्रधानमंत्री को अपने शब्दों और ऐलानों द्वारा देश की सुरक्षा एवं सामरिक व भूभागीय हितों पर पड़ने वाले प्रभाव के प्रति सदैव बेहद सावधान होना चाहिए. पुढे म्हणतात, प्रधानमंत्री को म्हणजे मोदी प्रधानमंत्री को अपने बयान के कारण उनके षड्यंत्रकारी रुख को बल नहीं देना चाहिए. म्हणजे चीनच्या कारस्थानाला बळ दिलं नाही पाहिजे. तथा यह सुनिश्चित करना चाहिए कि सरकार के सभी अंग इस खतरे का सामना करने की स्थिति को और ज्यादा गंभीर होने से रोकने के लिए परस्पर सहमति से काम करें. आता उपदेश पूर्व प्रधानमंत्री डॉक्टर मनमोहन सिंग यांनी विद्यमान प्रधानमंत्र्यांना दिलेलं आहे आणि याचं गांभीर्य आपण लक्षात घेतलं पाहिजे. कारण याचा पुरेपूर फायदा चीन सरकारने घेतलेला आहे. आपल्या लोकशाहीमध्ये ज्यावेळी देशाच्या सुरक्षिततेला धोका निर्माण होतो त्यावेळी प्रश्न उपस्थित करणं आणि सरकारकडून स्पष्टीकरण मागणं हे विरोधकांचं कर्तव्य आहे. आणि तसेच विरोधकांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना प्रामाणिकपणे उत्तर देणं व वस्तुनिष्ठ माहिती देण्याची सरकारची तितकीच जबाबदारी आहे. कदाचित ती घटनात्मक जबाबदारी आहे. आता काही नवीन गोष्टी समोर आलेल्या आहेत. त्यातूनही काही प्रश्न निर्माण होतात. प्रधानमंत्र्यांनी बरीच वक्तव्य केली की आम्ही बलिदान केलं आणि ते बलिदान व्यर्थ जाऊ देणार नाही वगैरे वगैरे. पण वस्तुस्थिती काय, कालची जी माहिती समोर आलेली आहे त्यामध्ये मागे सरण्याच्या ऐवजी चीनी सैनिक हे पेट्रोल पॉइंट 14 गलवान नदीचं खोरं आणि अशा पूर्व लडाखच्या भागामध्ये तंबू गाडण्याचं आणि इथं बंकर बांधण्याचं काम वेगाने करतायत. अशाबद्दलची माहिती सॅटेलाइटच्या छायाचित्रांच्या द्वारे मांडली गेलेली आहे. का जे सरोवर आहे पेंगॉंग त्सो त्या सरोवरामध्ये फिंगर 4 आणि फिंगर 8 यामध्ये नवीन बांधकाम झाल्याची दृश्यही आपल्याला दिसत आहेत. पूर्व सेना कमांडर जनरल DS हुड्डा यांचं जे वक्तव्य आलेलं आहे ते फार गंभीर आहे. ते म्हणतात की उपग्रहाच्या छायाचित्राच्या माध्यमातून गलवान नदीच्या पात्रामध्ये रिव्हर बेडमध्ये नवे रस्ते बांधण्याचं काम चालू आहे. मोठ्या प्रमाणात मिलिटरीची वाहनं आणि बुलडोजर स्पष्टपणे चित्रात दिसत आहेत. त्याचबरोबर पूर्व लडाखच्या एकूण क्षेत्रामध्ये चीनचा तोफखाना आणि आर्म्ड रेजिमेंट यासह जवळजवळ 10,000 सैनिक असल्याचं स्पष्ट होतंय. आणि काराकोरम पासला जोडण्याचा जो आपला रस्ता आहे दौलतबेग ओल्डी ते डेप्सॉंग सेक्टरमध्ये त्या दोन्ही ठिकाणी म्हणजे तो रस्ता दौलतबेग ओल्डीच्या विमानतळाला जोडणारा रस्ता आणि काराकोरम पासपर्यंत जाणारा रस्ता त्यामध्ये चीनचं मोठ्या प्रमाणात सैनिकी कॅम्प आणि मोठी मोठी वाहनं आणि तोफगोळा हा तिथं दिसतोय. ही नवी माहिती आपल्या समोर आलेली आणि म्हणून आम्ही या माध्यमातून सरकारला काही प्रश्न विचारू इच्छितो. पहिला प्रश्न की एप्रिल मे 2020 पासून
चीनी सैन्यानं गलवान नदीच्या खोऱ्यामध्ये किती वेळा अतिक्रमण केलेलं आहे? दुसरा महत्त्वाचा प्रश्न, पंतप्रधानांनी जे विरोधी पक्ष नेत्यांच्या बैठकीमध्ये अत्यंत गंभीर आणि धोकादायक वक्तव्य केलेलं आहे, ते का केले? की कुणीही भारतामध्ये घुसलं नाही आणि एकही भारताची चौकटी कुणाच्या ताब्यात नाही, हे इतर पूर्वीच्या सर्व अधिकृत वक्तव्याच्या विरोधात केलेलं वक्तव्य आहे. हे का केलं? ज्याबद्दल डॉक्टर मनमोहन सिंग यांचं मी स्टेटमेंट आपल्याला वाचून दाखवले की पंतप्रधानांनी गांभीर्यानं वक्तव्य केलं पाहिजे. ते वक्तव्य परराष्ट्र खात्याने विचारपूर्वक केलं होतं का प्रधानमंत्र्यांनी स्वतःच केलं? यातून बरेच प्रश्न, गंभीर प्रश्न निर्माण झालेले आहेत आणि त्या वक्तव्याचा चीन गैरफायदा घेत आहे. आपली वाटाघाटी करण्याची क्षमता त्यामध्ये प्रभावित होणार आहे. आणि असं का वक्तव्य केलं याचं उत्तर अजून देशाला मिळालेलं नाही. सारवासारव करणारी काही निवेदन आलेली आहेत, पण याचं स्पष्ट उत्तर दिले गेलं नाही की मोदींनी का, कुठल्या अर्थानं केलं, त्यांना त्यामध्ये काही स्ट्रॅटेजी होती का? आपल्याला माहिती आहे की चीनच्या राष्ट्राध्यक्षांचे आपल्या पंतप्रधानांचे खूप मैत्रीपूर्ण संबंध होते. त्यांच्या गेल्या 5-6 वर्षामध्ये 19 वेळेला बैठकी झाल्या, भेटी झाल्या, वन ऑन वन मीटिंग झाल्या. त्यांना अहमदाबादला बोलून आपण त्यांचं स्वागत केलेलं सण पाहिलेलं आहे. मग त्यांना न दुखवायचा काही त्यामध्ये विचार होता का काय? पण त्यामुळं भारताच्या सामरिक हिताचा आणि भारताची वाटाघाटी करण्याची भूमिका ही दुर्बल झालेली आहे का, कमी पडते का, त्याचं उत्तर मिळालं पाहिजे. आणि 15-16 जून पूर्वीची जी परिस्थिती होती, ती परिस्थिती स्टेटस को आणते म्हणतात, ती आणण्याकरता सरकारने काय पावलं उचललेली आहेत? त्याचबरोबर जी कालची नवी माहिती आलेली आहे त्याबद्दलही 3-4 प्रश्न आमचे आहेत. देशातल्या सर्व वर्तमानपत्र, सॅटेलाईट चित्र आणि इतर माहितीद्वारे चीननी अतिक्रमण केलं नाही हा प्रधानमंत्र्यांचा दावा साफ खोटा आहे हे सिद्ध झालेलं आहे. आणि त्याच्याबद्दल काही सरकारकडून स्पष्टीकरण येणार आहे का? पेट्रोल पॉईंट 14 या परिक्षेत्रामध्ये नवीन टेंट लावले गेलेले आहेत. नवीन रस्ते बांधायचं काम चाललेलं आहे. त्याचबरोबर पँगॉंग सो जे सरोवर आहे त्याच्या फिंगर 4 आणि फिंगर 8 मध्ये देखील नवीन बांधकाम झालेलं आहे. हे छायाचित्रावरून दिसते, ते खरं आहे का नाही? आणि हा आपला भारताचा भूभाग आहे. नंतर जनरल हुडानी सांगितल्याप्रमाणे गलवान नदीच्या रिव्हर बेडमध्ये, पात्रामध्ये पूल बांधायचं, रस्ते बांधायचं काम चालू आहे, हेही छायाचित्रात दिसतंय. ते खरं आहे का? हेही आपल्या भागातला, आपला तो भूभाग आहे. त्यानंतर दौलत बेल, गोल्डी आणि डेप्सॉंग सेक्टरमध्ये मोठ्या प्रमाणात चीनचा तोफखाना ते दिसतोय आणि जवळजवळ पूर्व लडाखमध्ये 10,000 सैनिक तैनात आहेत. हे खरं आहे का? आणि त्यामुळं या सर्व पार्श्वभूमीमध्ये शेवटचा मुद्दा की प्रधानमंत्र्यांनी जे 19 जूनच्या विरोधी पक्ष नेत्यांच्या बैठकीमध्ये केलेलं वक्तव्य, त्यामुळं भारताच्या सैन्याचं, भारतवासीचं मनोधैर्य खचण्यामध्ये ते वक्तव्य वापरलं जातंय. आणि चीनची निगोशिएटिंग पोझिशन, वाटाघाटी करण्याची परिस्थिती ही बळकट होती आहे. याबद्दल काही स्पष्टीकरण सरकारनं करणं हे अत्यावश्यक आहे अशी आमची मागणी आहे. चीनबद्दल आणखी काही बरेचसे मुद्दे आहेत, पण ते आपण मी प्रश्नोत्तरात घेऊ.
त्यानंतर मी दुसऱ्या मुद्द्याकडे थोडी माहिती देणार आहे. आपल्याला सर्वांना माहिती आहे म्हणजे भारत सरकारने गेले 19 दिवस सलगपणे डिझेल आणि पेट्रोलवर कर वाढवला आहे. जो कर वाढवणं संपूर्णपणे केंद्र सरकारच्या अखत्यारीत आहे. तो कर वाढवला आहे, त्यामुळं डिझेल पेट्रोलचे भाव दररोज वाढत आहेत. सलग 21 दिवस भाव वाढलेले आहेत. डिझेल 80 रुपये लिटरच्या पलीकडे गेलेलं आहे. पहिल्यांदाच डिझेल पेट्रोलच्या किमती समसमान झालेल्या आहेत. आणि हा आंतरराष्ट्रीय दरवाढीमुळे झालेलं नाही, तरी केंद्र सरकारने आपल्या अंदाजपत्रकातला तोटा भरून काढण्याकरता वाढवलेला कर आहे. हे स्पष्टपणे आपण लक्षात घेतलं पाहिजे. जर आपण कच्च्या तेलाच्या किमतीबद्दल एक मिनिट जर बोललो तर युपीए सरकारच्या वेळेला कच्च्या तेलाच्या किमती किती होत्या आणि आता किती आहे त्याचे सगळे आकडे आपल्यासमोर आपण मी आपल्याला सांगू इच्छितो. तरी 16 मे 2014ला युपीए सरकारच्या काळामध्ये कच्च्या तेलाच्या किमती $107 प्रतिपिंप होत्या. त्या 128 पर्यंत देखील काही दिवसापूर्वी गेले होते. पण त्या दिवशी सरकार निवडणुकीचे निकाल लागले, त्या शेवटच्या दिवशी $107 प्रति बॅरल होतं. आणि 15 जून 2020ला मोदी सरकारच्या काळामध्ये तो दर $40 होता. म्हणजे तब्बल $66 कच्च्या तेलाच्या किमती कमी होत्या. तरी पण किमती का वाढत आहेत तर एक्साईज ड्युटी म्हणजे युपीए सरकारच्या काळामध्ये पेट्रोलवर 9 रुपये 20 पैसे प्रति लिटर होती, ती आता 32 रुपये 98 पैसे ही 15 जूनला होती. म्हणजे जवळजवळ 260% एक्साईज ड्युटी वाढवली होती पेट्रोलवरची. आणि डिझेलवरची पेट्रोल एक्साईज ड्युटी हे युपीएच्या काळामध्ये 3 रुपये 64 पैशापासून वाढून 31 रुपये 83 पैसे म्हणजे 819% गेल्या 6 वर्षामध्ये केंद्र सरकारने वाढवून पेट्रोल डिझेलचे दर वाढवलेले आहेत. आता पेट्रोल डिझेलचे दर वाढले की मग शेतकरी ट्रॅक्टरला डिझेल वापरतात, मालाची वाहतूक करणारे ट्रक डिझेल वापरतात, रेल्वेचे लोकोमोटिव्ह डिझेल वापरतात. आणि यामुळे सगळ्या गोष्टींच्यावर किमतीवर परिणाम होणार आहे. थेट किमती तर वाढलेल्याच आहेत, पण इतर सर्व जीवनावश्यक वस्तूंचे दर वाढण्यामध्ये देखील कारणीभूत ठरणार. त्यामध्ये आपण किती पैसे वाढले, काय झाले ते आणखी बोलू शकू, पण मला त्याबद्दल जाणायचं आहे. आज कोरोनाच्या पुढं लॉकडाऊनमुळं जी देशामध्ये आर्थिक परिस्थिती निर्माण झालेली आहे, जे अर्थव्यवस्थेचं चक्र बंद झालेलं आहे, त्यातून बाहेर पडण्याकरता जगातला प्रत्येक देश, जगातला प्रत्येक प्रगत राष्ट्र असेल, G20 देश असतील किंवा OECDचे देश असतील, हे थेट सरकारी खजिन्यातून लोकांचे पगार देत आहेत. फिस्कल स्टिम्युलस ज्याला म्हणतात, भारत सरकारनं जे 20-21 लाख कोटी रुपयाचं जे पॅकेज जाहीर केलं त्यामध्ये फक्त 2 लाख कोटीची थेट मदत आहे. 19 लाख कोटीचं कर्ज घ्या असा उपदेश गोरगरीब कुटुंबियांना, ज्याच्या नोकऱ्या गेलेल्या आहेत, पगार मिळत नाही अशांना केला गेलेला आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये थेट रक्कम देऊन लोकांच्या खिशात पैसे टाकणं, त्याची आम्ही सारखी मागणी करतोय. मग ती न्याय योजनेच्या माध्यम असेल किंवा प्रत्येक घटक व नाभिक समाज असेल, रिक्षा चालक असतील, टॅक्सी चालक असतील, जे अक्षरशः उपासमार व्हायला लागलेली आहे, अक्षरशः लोक आत्महत्या करायला लागले, त्यांना मदत करण्याच्या ऐवजी त्यांच्यावर हा कराचा अतिरिक्त बोजा लादून केंद्र सरकार त्यांची क्रूर थट्टा करते आहे. आणि आमची ताबडतोब मागणी आहे की सरकारनं एक्साईज ड्युटी ताबडतोब कमी केली पाहिजे, पेट्रोल डिझेलचे दर कमी केले पाहिजेत आणि
लोकांना या महागाईच्या तडाख्यातून एका बाजूला रोजगार नाही, उत्पन्न नाही आणि दुसऱ्या बाजूला जीवनावश्यक वस्तू या सरकारच्या चुकीच्या धोरणामुळं महाग व्हायला लागलेले आहेत. आणि त्याकरता काँग्रेस पक्षाच्या वतीनं सरकारने या चालू केलेल्या करवाढीबद्दल आणि दरवाढीबद्दल आम्ही निषेध करतो. त्याबद्दल मगाशी प्रांताध्यक्षांनी सांगितल्याप्रमाणे एक राज्यव्यापी आंदोलन राज्य सरकार करणार आहे. परंतु त्याचा आम्ही तीव्र निषेध करतो या ठिकाणी सांगू इच्छितो. काही प्रश्न असतील अब दोनों लंबा हो जाएगा. ठीक है. थोड़े लद्दाख की भूमि में, विशेषकर पूर्व लद्दाख में जो चीन के साथ जो संघर्ष हो रहा है, चीन की सेना ने जो घुसपैठ की है, जिसके चलते कर्नल संतोष बाबू के साथ 20 हमारे सैनिक वीर गति को प्राप्त हुए हैं, उन्हें आरंभ में हम श्रद्धांजलि अर्पण करते हैं. जनतंत्र में देश की सीमा का रक्षण करने का दायित्व केंद्र सरकार पर है. साथ ही में केंद्र सरकार जनता को विश्वास ले, जनता को अपने वक्तव्यों से गुमराह न करें, ये भी हमारी अपेक्षा है, उम्मीद है. और साथ ही में ये मैं पुनः दोहराना चाहूँगा कि देश की रक्षा करने के लिए केंद्र सरकार जो भी निर्णय ले, कांग्रेस पार्टी उसके समर्थन में खड़ी है. हमने केंद्र से भी बोला है, हम भी यहाँ दोहराना चाहेंगे. लेकिन साथ ही में इसका मतलब ये नहीं है कि हम सवाल ना पूछें. जनतंत्र में हमारा अधिकार है, हमारा हक है कि हम प्रश्न पूछें, जवाब मांगे और उन प्रश्नों का जवाब देने की दायित्व ये चुने हुए हमारे केंद्र सरकार की है. पूरी तरह से सही जानकारी देनी चाहिए. लेकिन दुर्भाग्य से केंद्र सरकार और उनके साथी प्रश्नों का जवाब नहीं दे रहे हैं, लेकिन विषयांतर करके किसी और बात की तरफ जा रहे हैं. आज हमारे सवाल है कि क्या जो 15-16 जून का घटना घटी, उसके पहले पूरे जून महीने में रक्षा मंत्री, विदेश मंत्री, विदेश मंत्रालय की ओर से जो अधिकृत बयान आ रहे थे, उनको निरस्त करते हुए प्रधानमंत्री ने विपक्ष के नेताओं की बैठक में जो वक्तव्य दिया है, जिसमें उन्होंने कहा है कि कोई भी सैनिक हमारे भूभाग में नहीं आया है, कोई घुसपैठ नहीं हुई है और कोई भी चौकी, कोई भी पोस्ट किसी दूसरी ताकत के पास नहीं है. इस वक्तव्य का बहुत ही दुर्भाग्यपूर्ण परिणाम हुआ है. चीन ने उसका पूरा फायदा उठाते समय हमारे प्रधानमंत्री की तारीफ की कि देखिए, प्रधानमंत्री खुद बोल रहे हैं कि हमारी सेना ने घुसपैठ नहीं की है. जिसके चलते पूर्व प्रधानमंत्री मनमोहन सिंह ने बहुत ही समझदारी से बयान किया, जो मैंने आपको पढ़ के सुनाया, कि बहुत जिम्मेदारी से बयानबाजी करने की आवश्यकता है. यानी कि प्रधानमंत्री मोदी साहब ने जो कहा है वो बहुत दुर्भाग्यपूर्ण है. हमने जो कुछ चंद सवाल उठाए और उसके साथ ही जो 2-4 और बातें हैं. कल जो नए तथ्य सामने आए हैं, जो सैटेलाइट फोटोग्राफ्स आए हैं, अखबार में छपे हैं, उस पे ये साफ होता है कि पेट्रोल पंप 14 के आसपास नए टेंट लगाए गए हैं, नया निर्माण हो रहा है. और पेंगोंग सो जो लेक है, उसके बीच फिंगर 4 और फिंगर 8 के बीच में भी नए बंकर बन रहे हैं, निर्माण कार्य हो रहे हैं. और ये इलाका भारत की भूमि में है, इसमें चीनी सेना का अतिक्रमण साफ तौर से
सैटेलाइट के चित्रों से दिख रहा है। साथ ही में जो गलवान नदी का जो रिवर बेड है जो साफ दिखता है, उसके अंदर सड़कें निर्माण की जा रही है, पुल बनाए जा रहे हैं। हमारे पूर्व सैनिक कमांडर जनरल हुडा साहब ने कहा है कि ये छायाचित्र देखकर, सैटेलाइट चित्र देखकर साफ दिख रहा है। और ये भी जानकारी मिली है कि हमारे पूर्व लद्दाखी क्षेत्र में चीन ने 10,000 से ज़्यादा सैनिक, तोपखाना और बख्तरबंद गाड़ियां वहां पे इकट्ठी की है। और जो हमारा काराकोरम पास से जोड़ने वाला डेप्सोंग दौलतबेग गोल्डी वाला जो सड़क है, बहुत सामरिक दृष्टि से बहुत अहम सड़क है। उस सड़क की क्या हालत है, क्या वो अभी भी भारत के कब्जे में है? इन सब प्रश्नों का हम जवाब चाहते हैं। और सबसे मूल बात जो कहनी चाहिए कि प्रधानमंत्री ने जो 19 जून को जो बयान दिया था विपक्ष के नेताओं की बैठक में, उसका क्या कारण था? उस पर कोई सामरिक विचार था? क्या वो बयान हमारे विदेश मंत्रालय ने स्वीकार किया था? साफ दिखाई दे रहा है कि रक्षा मंत्रालय एक बात कह रहा है, विदेश मंत्रालय एक बात कह रहा है, प्रधानमंत्री कार्यालय दूसरी बात कर रहे हैं। और जिस प्रधानमंत्री के वक्तव्य से चीन को इतनी मदद मिल रही है, चीन उस वक्तव्य की तारीफ कर रहा है और चीन उसका सबूत दे रहा है कि देखिए भारत के प्रधानमंत्री कह रहे हैं कि हमने कोई घुसपैठ नहीं की है, तो क्या ये बयान सोच समझ के दिया था? तो इन कुछ चंद सवालों का हम जवाब चाहते हैं प्रधानमंत्री से। जैसे मैंने कहा कि जनतंत्र में हमारा अधिकार है सवाल पूछने का और दायित्व है सरकार का कि उन सवालों के जवाब दे और गुमराह ना करे, विषयांतर ना करे। ये चीन के बारे में कुछ सवाल हमने उठाए हैं। साथ ही में दूसरा मुद्दा जो मैंने उठाया है कि जो हमारे प्रांताध्यक्ष बाला साहब थोरात ने बात कही थी शुरुआत में, जिसके बारे में आंदोलन की भी हमने आपको जानकारी दी है, वो है डीजल पेट्रोल की दाम बढ़ने का। लगातार 19 दिन डीजल और पेट्रोल के दाम सरकार बढ़ा रही है। और ये कोई अंतर्राष्ट्रीय बाजार में कोई कच्चे तेल के दाम बढ़ रहे इसीलिए नहीं, ये दाम बढ़ रहे हैं सरकार जो डीजल पेट्रोल हमारे कारखानों में तैयार होता है, रिफाइनरी में तैयार होता है, उस पर जो एक्साइज ड्यूटी लगा रही है, उस एक्साइज ड्यूटी में बढ़ोतरी करने के कारण दाम बढ़ रहे हैं। डीजल 80 रुपये लीटर से ऊपर चला गया और डीजल के जब दाम बढ़ते हैं तो उसका किसानों पे क्या असर पड़ता है, उसका जो ट्रक ट्रांसपोर्टर होते हैं उस पर क्या असर पड़ता है। सारी वस्तुओं की कीमतें बढ़ रही है और ये किस कारण सरकार कर रही है, इसका जवाब हम चाहते हैं। एक तरफ जैसे मैंने कहा कोरोना के लॉकडाउन के कारण हमारी अर्थव्यवस्था पूरी तरह से बैठ गई है, कारखाने बंद है, उद्योग बंद है, व्यापार बंद है, दुकानें बंद है। और पूरी दुनिया के बड़े बड़े देश जो हैं, G20 के देश है, OECD के देश है, अमेरिका, चीन, अमेरिका, इंग्लैंड, जर्मनी, फ्रांस जैसे देश है, वो अपने सरकारी खजाने में से पैसा खर्च करने में लगे हुए हैं। तनख्वाह जो है सरकार दे रही है।